नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की डिप्लोमा फर्स्ट इयरचा कॅप राउंड 1 ची संपूर्ण प्रोसेस झाली। आता कॅप राउंड 2 ची फॉर्म फिलिंग ही सुरुवात झालेली आहे। मग विद्यार्थ्यांना नवीन फॉर्म फिलअप करावा लागणार आहे आता। मग त्याबद्दल भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना मनात काही प्रश्न आहे आणि बघा कोणकोणत्या चुका तुम्ही आता करायला नको, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फर्स्ट राउंडला कॅप कॉलेजेस अलाउड झालं नाहीये, कॅप राउंड मध्ये त्यांना कोणतं कॉलेजेस मिळालं नाहीये डायरेक्टली। त्यानंतर भरपूर सारे प्रश्न आहे की एखाद्या कॉलेजला वॅकंट सीटच नाहीये, म्हणजे समजा माझी कॅटेगरी आहे ओबीसी आणि ओबीसीची एक पण सीट जागा रिकामी नाहीये किंवा व्हॅकंटच नाहीये, पूर्ण फुल होऊन गेलेलं ते कॉलेज डायरेक्टली। मग त्या कॉलेजचं नाव मी माझ्या कॅप राउंडच्या फॉर्म फिलिंग करताना टाकायचं किंवा नाही, त्यानंतर कट ऑफ वाढेल का सेकंड राउंडला, त्यानंतर मला पहिल्या राउंडला मी थोडी चुका केल्या होत्या त्यामुळे मला एकही कॉलेज मिळालं नाही किंवा एकही कॉलेज मला अलॉट झालं नाही, किंवा मला होते 60% आणि मी फक्त गव्हर्नमेंटचं नाव टाकले फक्त बस। तर मला सांगा, मला खरंच गव्हर्नमेंट लागणार आहे का 60%वर? काही जणांना असं वाटतं की मी एकच कॉलेज टाकलं गव्हर्नमेंट आणि एकच टाकलं मग मला तेच मिळून जाईल। अरे असं नसतं रे बाळांनो, ठीक आहे ना। तर ज्या चुका तुम्ही केलेल्या या कोणकोणत्या चुका करायला नको हे सर्व सांगणार आहे। त्यानंतर 1000 ही जी सीट ऍक्सेप्टन्स फी असते, सीट अलॉटमेंटची जी फी असते ती प्रत्येक कॅप राउंडला भरावी लागेल का? त्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स फॉर्मच भरला नाही सर मी, मला समजलंच नाही, मला कॉलेज अलॉट झालं होतं पण मला हे समजलंच नाही की सीट ऍक्सेप्टन्स फॉर्म कसा भरावा, काय भरावा। मी व्हिडिओ बनवला होता पण आम्ही तो पाहिलाच नाही, तर मग आता काय करावं? मग डिप्लोमाला बाहेरगावी शिकायला जायचं का? मग डिप्लोमाला ब्रांच महत्वाची असते का कॉलेज महत्वाचं असतं? त्यानंतर कॉलेज केव्हा सुरू होणार आहे सर, आणि तोपर्यंत विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, या सर्व गोष्टीबद्दल चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील। आणि हो, आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, कारण त्यावर डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस, रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल आहे। डिप्लोमा बेसिक मॅथमॅटिक्स असो, बेसिक फिजिक्स, बेसिक केमिस्ट्री असो, कारण सर्व ब्रांचेसला सेम सिलेबस असणार आहे फर्स्ट सेमिस्टरला, ठीक आहे ना। तर अभ्यासाला तुम्ही लागू शकता आणि फ्री डेमो लेक्चर अवेलेबल आहे। तुम्ही लेक्चर बघा एकदा, माझं शिकवणं एकदा बघा। जर माझं शिकवणं तुम्हाला आवडलं, तुम्हाला समजत असेल ना, तर नक्की तुम्ही कोर्स वगैरे परचेस करून अभ्यासाला लागू शकता। आपापल्या घरी बसूनच तुम्ही आपला छान छान सुंदर अभ्यास करू शकता। एक काही डाऊट तुम्हाला येणार आणि याची गॅरंटी माझी। वाटल्यास जा डेमो लेक्चर बघा, समजतं की नाही समजतं एकदा नक्की पहा बाळांनो, ठीक आहे ना। चला असो मग चालू करा आजच्या लेक्चरला। हो सर, व्हिडिओला सुरुवात करूया, ठीक आहे। चला, तर सर्वात पहिला प्रश्न की सर एखाद्या कॉलेजमध्ये व्हॅकंट सीट नाहीये सर। आता मी ओबीसीचा विद्यार्थी आहे किंवा मी एससी एसटीचा विद्यार्थी आहे, पण सर त्या कॉलेजला एखाद्या ब्रांचला समजा गव्हर्नमेंटचं जे कॉम्प्युटर आहे एखाद्या कॉलेजचं पूर्ण पॅक होऊन गेलेलं आहे, एकही सीट व्हॅकंट नाहीये, फक्त हँडिकॅपची आहे किंवा एक सर्व्हिसमॅनची आहे किंवा समजा ऑर्फनची आहे किंवा जे पण काय असेल ते, पण मी त्याच्यामध्ये बसत नाही। मग आता मी माझा कॅप राउंड 2 चा फॉर्म भरताना त्या कॉलेजचं नाव टाकायचं की नाही टाकायचं? तर सर्वात पहिली गोष्ट सांगतो बाळांनो, बघा बेटा, तुम्हाला त्या कॉलेजचं नाव टाकायचंय का ते पण सांगतो। तर बघा बेटा, बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, की समजा मला गव्हर्नमेंटचा कॉम्प्युटर, मी राहतो समजा एखाद्या खेड्यापाड्यात, बरोबर आहे, आणि मला जळगावचं गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे कॉम्प्युटर ब्रांच, मला टक्के चांगले आणि मला पहिल्या राऊंडला मिळून पण गेलं, पण मी काय केलं होतं माहिती का, पहिल्या नंबरला मी टाकलं होतं गव्हर्नमेंट पुण्याचं गव्हर्नमेंट टाकलं होतं, बरोबर आहे, पण मला पहिल्या राऊंडला ते नाही मिळालं, मला पहिल्या राऊंडला मिळालं जळगावचं गव्हर्नमेंट, बरोबर आहे। आता जळगावच्या जागा तर फुल होऊन गेल्या, पण मी काय केलं, मी बेटरमेंटला ट्राय केलेलं आहे। म्हणजे मी काय केलं, जळगाव गव्हर्नमेंटची कॉलेजची सीट मी सेफ ठेवली आणि मी सेकंड राऊंडला गव्हर्नमेंटचं पुणे टाकलंय, अवसारी टाकलंय समजा किंवा कराड टाकलंय, आणि मला पुण्याचं गव्हर्नमेंट, अवसारीचं गव्हर्नमेंट मिळून गेलं। तर मग मला ज्यावेळेस सेकंड राऊंडला मला अवसारीचं गव्हर्नमेंट मिळालं किंवा मला एखादं वेगळं कॉलेज मिळालं, तर जळगावच्या गव्हर्नमेंटची जी सीट होती ही तर रिकामी होऊन जाईल, ही तर व्हॅकंट होऊन जाईल, म्हणजे ही सीट पुन्हा एखाद्या विद्यार्थ्याला मिळू शकते। म्हणजे मला असं म्हणायचं आहे, जरी समजा एखाद्या कॉलेजला व्हॅकंट सीट नसेल ना, तरी सुद्धा असंही होऊ शकतं की त्या कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं आहे ते सुद्धा दुसऱ्या कॉलेजला ट्राय करताय, ते सुद्धा बेटरमेंटला ट्राय करताय, बरोबर आहे ना। मग असं पण होऊ शकतं की ते विद्यार्थी बेटरमेंटला चालले जावे आणि त्यांच्या सीट रिकाम्या होऊन जाव्या आणि त्या सीटवर तुम्हाला ऍडमिशन मिळून जावं, तर असं होऊ शकतं बाळांनो। त्यामुळे लक्षात ठेवा की जरी समजा एखाद्या कॉलेजला सीट अवेलेबल नसेल तरी तुम्हाला काय करायचंय, त्या कॉलेजचं नाव तुम्हाला तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये टाकायचंय। दुसरी गोष्ट, सर जर एक सर्व्हिसमॅन, एससी एसटी, त्यानंतर मग समजा हँडिकॅप वगैरे अशा जागा असेल तर मग काय करायचं? तर बघा बाळांनो, जर शेवटपर्यंत तिसऱ्या राऊंड पर्यंत जर एखादी हँडिकॅप विद्यार्थी त्या ठिकाणी आलाच नाही, एखादा ऑर्फन विद्यार्थी आलाच नाही, एक सर्व्हिसमॅन आलाच नाही, तर त्या सीट्स तुमच्या डिस्ट्रीब्युट होतात साध्या सिंपल विद्यार्थ्यांना, त्या सीट त्यांच्या वाटल्या जातात बेटा। तर मला असं म्हणायचं बेटा की एखाद्या कॉलेजला सीट असो नसो, कोणतंही काही असो, जर तुम्हाला वाटतंय की त्या कॉलेजचं नाव मी माझ्या कॅप राउंडच्या फॉर्म मध्ये टाकावं तर तुम्ही ते टाकू शकता। दुसरा प्रॉब्लेम, सर
कट ऑफ वाढेल का हो सर सेकंड राऊंडला? तर बेटा बघा कसं असतं माहिती आहे का, की फर्स्ट राऊंडला जवळपास 80 to 85% कॉलेजेसच्या सीट्स ना या भरलेल्या गेलेल्या आहे, बरोबर आहे. बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी सेल्फ रिस्क करून आपले ऍडमिशन कन्फर्म सुद्धा केलेले आहे. तर तुम्हाला हे सांगू इच्छितो की सेकंड राऊंडला कट ऑफ बऱ्याच टायमाला वाढतो पण किंवा बऱ्याच टायमाला कमी सुद्धा होतो. पण जनरली कसं असतं माहितीये का, की सेकंड राऊंडला थोडा कट ऑफ थोडा कमी असतो, थोडा कट ऑफ कमी असतो, बरोबर आहे. पण असं पण होतं, भरपूर वेळा असं पण झालेलं आहे की कट ऑफ वाढतो. त्यामुळे लक्ष ठेवा, काही काळजी करू नका. बघा कट ऑफ बिट ऑफ या गोष्टी डोक्यातून काढून टाका. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला समजा एखादं प्रायव्हेट कॉलेज मिळालं असेल, समजा मी जळगावचा विद्यार्थी आणि मला समजा जळगावचं एखादं प्रायव्हेट कॉलेज मिळालं आणि मला तर वाटतंय ना की यार नाही यार सेकंड राऊंडला मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं, वाटतंय ना तुम्हाला की गव्हर्नमेंट कॉलेज मिळायला पाहिजे, तर टाकून द्या, काही प्रॉब्लेम नाही बेटा. टाकायला काय जातंय, लागलं नाही लागलं पुढचा विषय येतो, पण टाकायला काही हरकत आहे का? नाही. तर टाकून द्या बेटा. कट ऑफ मे बी थोडा कमी होऊ शकतो, मे बी चान्सेस आहे कट ऑफ कमी होण्याचे, ठीक आहे ना. चला सर आम्हाला पहिल्या राऊंडला एकही कॉलेज मिळालं नाही सर, आता आम्ही काय करायचं सर? तर बघा बाळांनो, चुक्या काय झाल्या माहिती आहे का, की समजा एखाद्या विद्यार्थ्याला, आता समजा मी आहे, मला समजा मिळाले 60% आणि मला गव्हर्नमेंटचं कॉम्प्युटर पाहिजे. आता मला सांगा बेटा, मला 60% आहे, मी ओबीसी ब्रांच मधला आहे, ओबीसी कॅटेगरीतला आहे आणि मला फक्त गव्हर्नमेंटचंच कॉम्प्युटर पाहिजे, तर हे शक्य आहे का? हे शक्य आहे का? बरोबर, शक्य आहे का? नाही बेटा, हे शक्य नाही. त्यामुळे लक्षात घ्या बेटा, तुम्हाला कितीही टक्के असो, तुम्ही म्हणशाल 80% होते, 85% होते, 90% होते, तरी माझं असं म्हणणं आहे की सुरुवात तुम्ही गव्हर्नमेंट पासून करा. गव्हर्नमेंटचं कॉम्प्युटर टाका, गव्हर्नमेंटचं आयटी, जे पण काय असेल, ज्या तुम्हाला ब्रांचेस किंवा ज्या पण तुम्हाला काही पाहिजे असेल ना, तर तुम्ही बिंदास टाका, नो प्रॉब्लेम बेटा. पण शेवटी खाली 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 तुम्हाला काही प्रायव्हेट कॉलेजेस टाकावेच लागेल बेटा. कारण जर समजा सेकंड कॅप राऊंडला तुम्हाला एकही कॉलेज मिळालं नाही, अलॉटच झालं नाही, तर बेटा भरपूर सारे प्रॉब्लेम्स मधून तुम्हाला फेस करावं लागेल, खूप साऱ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागेल बेटा. कारण कसं असतं माहिती का, पहिल्या राऊंडला जवळपास 80% जागा रिझर्व्ह होऊन गेलेला आहे, मग उरलेला 20-30% जागा आहे, तर मे बी कट ऑफ वाढू पण शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा बेटा, एक तरी कॉलेज तुम्हाला आता या ठिकाणी मिळालंच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट सोबत प्रायव्हेट कॉलेज पण टाकायचे. मग तुम्ही म्हणता नाही सर आम्हाला तर प्रायव्हेट कॉलेज नकोय, नकोय, मधावी थोडे टक्के जास्त पडायला पाहिजे होते ना बेटा, हे तुम्हाला पहिले कळायला पाहिजे होतं. थोडंसं तिखट लागेल तुम्हाला, थोडंसं तुम्हाला दुःख होईल की सर अशी काय बोलताय, आमच्या बाजूने बोलत नाहीये. पण बेटा मला सांगा, तुम्ही म्हणता की 60% मला गव्हर्नमेंटचाच कॉम्प्युटर पाहिजे, दुसरं घेणारच नाही मी, तर तुमच्या मताचं थोडी चालणार आहे बेटा. त्या ठिकाणी येतंय का, तुमचा कट ऑफ मध्ये जर ते जे लागेल ना ते तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे लक्ष ठेवा बेटा, की जर तुम्हाला असं वाटतं की आम्हाला तीच ब्रांच पाहिजे, तर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजकडे जाऊ शकता. तर बघा, तुम्हाला तुमच्या कॅपराऊंड मध्ये गव्हर्नमेंटचे कॉलेज टाका, पण त्यासोबत तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज सुद्धा टाकायचे आहे, ठीक आहे. तर एकही कॉलेज मिळालं नसेल तर यावेळेस कॅपराऊंडचा फॉर्म भरताना तुम्ही प्रॉपर डोक्याने भरा, व्यवस्थित भरा आणि नंबर ऑफ कॉलेजेस वाढवा. मॅक्सिमम नंबर ऑफ कॉलेजेस तुम्ही टाका बेटा, ठीक आहे ना. तुमच्या कट ऑफच्या 2-4 टक्क्यांनी कमी ज्यांच्या कॉलेजचे कट ऑफ होते ते सुद्धा टाकून द्या बेटा. प्रायव्हेट कॉलेज तुम्हाला टाकावेच लागेल, ठीक आहे ना, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि असे पण बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांना टक्के होते 90, 91 आणि त्यांना फॉर्म भरायची थोडी काही मिस्टेक वगैरे होऊन गेली फॉर्म भरण्यामध्ये, त्यामुळे काही चुकून त्यांचा नंबर लागला नाहीये. तर बघा बेटा, फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा. पहिल्या नंबरला असंच कॉलेज टाका जी तुम्हाला मिळालं तर तुम्हाला ते घ्यावंच लागेल डायरेक्टली, ठीक आहे ना. तर प्रॉपर त्यानुसार तुम्ही कट ऑफ नुसार फॉर्म वगैरे प्रॉपर भरा. आणि यामध्ये कसं भरता, काय भरता, ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज, याच्याबद्दल मी भरपूर सारे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले बेटा, ते तुम्ही बघू शकता, ठीक आहे. चला त्यानंतर, सर आमचा नंबर एखाद्या कॉलेजला लागला होता, सर माझा नंबर एखाद्या कॉलेजला लागला होता. आता मी काय केलं, मी ऑटो पहिल्या नंबरचं ते कॉलेज नव्हतं, 6व्या-7व्या नंबरचं कॉलेज होतं, पण मी त्याला काहीच केलं नाही. म्हणजे त्याला सेल्फ फ्रीज पण केलं नाही, ऑप्शन फॉर बेटरमेंट पण केलं नाही, नॉट फ्रीज काहीच केलं नाही. मी पडू दिलं डायरेक्टली, मी विसरून गेला. मग आता आमचं काय होईल, तर बघा बेटा, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला एखादं कॉलेज मिळालं होतं आणि त्यांनी सीट ऍक्सेप्टन्सची प्रोसेसच केली नाही, तर अशा विद्यार्थ्यांचं ते जे कॉलेज मिळालं होतं ना, हे चाललं गेलं डायरेक्टली, ते तुमचं सेफ नाही. कारण बघा, ज्या विद्यार्थ्यांनी नॉट फ्रीज, ऑप्शन फॉर बेटरमेंट केलं होतं आणि आता पुढचं राऊंड ट्राय करताय, त्यांचं मागचं कॉलेज सेफ आहे, त्यांचं जे कॉलेज आहे ना पहिल्या राऊंडचं कॉलेज हे सेफ आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी सीट ऍक्सेप्टन्सची प्रोसेसच केली नाहीये, 1000 रुपये भरले नाही, नॉट फ्रीज, ऑप्शन फॉर बेटरमेंट कशावर काहीच क्लिक केलं नाही, तर त्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडचं मिळालेलं कॉलेज हे त्यांचं कॅन्सल झालेलं आहे. त्यांना आता सेकंड राऊंडला नव्याने फॉर्म भरावा लागेल बेटा, ठीक आहे ना. येत्या लक्षात. चला, 1000 रुपये फी प्रत्येक कॅप राऊंडला लागेल का, तर नाही बेटा. सीट ऍक्सेप्टन्सची जी 1000 रुपयाची जी गव्हर्नमेंटची फीज असते ना, ही फक्त एकाच वेळेस लागते, ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा सीट अलॉट होते आणि तुम्ही सेल्फ फ्रीज करता किंवा बेटरमेंट करता, काही करा, तर 1000 तुम्हाला ती फीज भरावी लागणार आहे. त्यानंतर बघा, ब्रांच महत्वाची की कॉलेज. आता बघा बेटा, एक तुम्हाला सांगतो, आता माझे क्लासेस आहे जळगावला, ऑफलाईन कोचिंग सेंटर माझं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगावच्या मागेच आहे.
जळगावचे असेल तर भेट द्या बेटा. पण बघा माझ्याकडे भरपूर सारे पॅरेंट्स आहेत आणि ते म्हणतात की सर आम्हाला काय करायचंय, गव्हर्नमेंटला त्याचं ऍडमिशन करायचंय. म्हटलं मग सर तुम्हाला ब्रांच कोणती घ्यायची आहे? सर आम्हाला कोणतीही चालेल. अरे कोणतीही चालेल? अरे त्याचं काही जर स्वप्न असेल ना त्या विद्यार्थ्याचं. नाही सर आम्हाला प्रायव्हेट कॉलेजला डिप्लोमा करायचाच नाहीये, त्याला फक्त गव्हर्नमेंटच पाहिजे. मग कोणतीही ब्रांच मिळव, कॉम्प्युटर मिळेल, IT मिळेल, ENTC मिळेल, नंतर तुमचं सिव्हिल मिळेल, मेकॅनिकल मिळेल, इलेक्ट्रिकल मिळेल, कोणतीही मिळू द्या, पण त्याला गव्हर्नमेंटमध्येच डिप्लोमा करायचा आहे आम्हाला. तर बेटा असं मला तरी असं वाटतं हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. ठीक आहे ना. मी त्याच्या पॅरेंट्सशी भरपूर जवळपास अर्धा ते 1 तास बोललो. मी डायरेक्टली त्याच्या पॅरेंट्सला सर्व काही गोष्टी समजावून सांगितल्या. विद्यार्थ्याची आवड निवड कशामध्ये आहे, त्याला काय आवडतं फ्युचरमध्ये. बघा कसं माहिती का, तुम्ही जर पैसा पाहून एखादी ब्रांच निवडत असाल तर मला असं वाटतं कुठेतरी ते चुकीचं आहे. ठीक आहे. तुम्ही बघा स्कोप पाहत असाल, पैसा पाहत असाल, हाय पेईंग जॉब पाहत असाल तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे बेटा. तुम्हाला आवड कशामध्ये आहे ते महत्वाचं बेटा. कारण कसं आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्याचं अर्ध्यापेक्षा जास्त नाही, तुम्हाला तुमच्या आयुष्याचे पुढचे 60व्या वर्षापर्यंत जोपर्यंत तुम्ही रिटायर होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच ब्रांचमध्ये जॉब करायचा आहे, त्याच ब्रांचमध्ये काम करायचंय. म्हणजे वयाचे 40 वर्षाच्या आसपास तुम्हाला त्या ब्रांचमध्ये घसायचं बेटा. तर ती ब्रांच जर तुमच्या आवडतीची असेल ना तर असं वाटेल की नाही यार मी खरंच खूप छान आयुष्य जगलो. पण बघा तुम्ही आताच एखादी चुकीची ब्रांच निवडताय, बरोबर आहे, तुम्ही फक्त थोडंसं आताच तुम्ही काय करता माहिती का, थोडं कॉम्प्रोमाइज करताय तर पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे सांगतो बेटा कॉलेज गव्हर्नमेंटच पाहिजे असं काही नाही बेटा. प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा सर्व काही प्रॉपर होतं, फक्त फीस थोडी जास्त लागते. ठीक आहे ना. पण बघा बेटा तुम्ही ब्रांचकडे थोडा फोकस केला पाहिजे, कॉलेजकडे नाही. कारण कसं आहे, कॉलेज ठीक आहे ना, गव्हर्नमेंट नाही मिळालं तर प्रायव्हेट सही काही हरकत नाही, पण ब्रांच तुम्हाला तुमची जी आवडती ब्रांच आहे तीच घ्या बेटा. कारण बरेचसे विद्यार्थी काय करतात की मी सेकंड इयरला ब्रांच चेंज करून घेईल, फर्स्ट इयरला मी घेऊन घेतो. तर असं करत ते फर्स्ट इयरला एखादी ब्रांच चूज करतात चुकीने आणि ते पुढे मग चेंज होत नाही. आयुष्यभर त्यांना त्याच ब्रांचमध्ये पुढे डिप्लोमा पुढे जे पण काय असेल सर्व शिक्षण घ्यावं लागतं. त्यामुळे लक्षात ठेवा बेटा ब्रांच आणि कॉलेज यांच्यापैकी मला तरी असं वाटतं मी ब्रांचला निवडेल, मी ब्रांचला जास्त महत्व देईल. त्यामुळे ब्रांच महत्वाची बेटा. ठीक आहे. थोडी कॉलेज बघा, कॉलेज गव्हर्नमेंटच मिळालं पाहिजे असं काही नाही. बघा मिळत असेल तर आनंदाची गोष्ट आहे, पण जर मिळत नसेल तर प्रायव्हेट जरी घेतलं तरी सुद्धा चालेल. कारण डिप्लोमाच्या मार्कशीटवर गव्हर्नमेंट कॉलेज आहे का प्रायव्हेट कॉलेज आहे याचा सही शिक्का नसतो बेटा. ठीक आहे ना. चला डिप्लोमा बाहेरगावी शिकायला जायचं का सर, आम्हाला आहे ना आमच्या जळगावचं किंवा समजा आमच्या जिल्ह्यातलं एखादं गव्हर्नमेंट कॉलेज आम्हाला सहजासहजी मिळतंय, पण आम्ही बाहेर जाऊ का शिकायला, काही फायदा वगैरे होईल का आमचा बाहेर गेल्यावर? तर बघा बेटा बाहेर गेल्यावर फायदा एकच होतो की त्या ठिकाणचं ऍटमॉस्फिअर थोडं वेगळं असतं, त्या ठिकाणचे वेगवेगळे विद्यार्थी असतात, त्यामुळे आपल्याला नवीन नवीन काही गोष्टी शिकायला मिळतात. पण जर तुम्ही डिप्लोमाच्या सिलेबस बद्दल बघितलं तर डिप्लोमाचा सिलेबस ऑल ओव्हर महाराष्ट्रात सेम बेटा, कुठेही काही फरक नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणून डिप्लोमा केलेला कधीही योग्य असेल. हा इंजिनिअरिंगला तुम्ही बाहेरगावी जाऊ शकता, कारण त्यावेळेस कॉलेज मॅटर करतं, त्यावेळेस बाहेरगाव म्हणजे पुणे मुंबई हे मॅटर करतं बेटा. कारण पॅकेज, कॅम्पस प्लेसमेंट सर्व गोष्टी मॅटर करतात बेटा. डिप्लोमाला तेवढं मॅटर करत नाही. त्यानंतर कॉलेज केव्हा सुरू होणार, तर कॉलेज जवळपास तुमचं 11 सप्टेंबरला सर्व प्रोसेस एंड होऊन जाईल आणि 12 ते 13 सप्टेंबरला तुमचं इंडक्शन प्रोग्राम होईल एका दिवसाचा. म्हणजे तुम्हाला डिप्लोमाची संपूर्ण ओळख वगैरे दिली जाईल आणि तुमचं कॉलेज स्टार्ट होऊन जाईल. मग तोपर्यंत आम्ही अभ्यास कसा करावा, तर बघा बेटा लक्ष द्या, आपलं ऍप्लिकेशन आहे विनीत ट्युटोरियल्स नावाचं, प्ले स्टोअरवर आहे किंवा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेले आहे, त्यावरून ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा. भरपूर सारे डिप्लोमाचा सिलेबस काय आहे, डिप्लोमाला कोणकोणते विषय तुम्हाला आहे, कोणकोणत्या विषयामध्ये काय काय शिकायचं आहे, या गोष्टी संपूर्ण काही एक्सप्लेन केलेलं आहे. वाटलं तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन वेगवेगळ्या व्हिडिओच्या लिंक सुद्धा चेकआउट करू शकता. ठीक आहे. चला आणि हो बेटा जर तुम्हाला बघा डिप्लोमाचा बेसिक मॅथमॅटिक्स M1 केमिस्ट्री असो फिजिक्स असो याचे लेक्चर्स आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा अपलोड आहे, विनीत ट्युटोरियल्स या युट्यूब चॅनलवर सुद्धा अवेलेबल आहे. त्यासोबत आपल्या ऍप्लिकेशनवर सुद्धा बेटा तर फ्री डेमो लेक्चर बघा. आणि माझं शिकवणं जर तुम्हाला आवडलं, तुमच्या मनाला माझं शिकवणं भावलं बेटा, ठीक आहे ना, तुम्हाला वाटलं खरंच यार हा मास्टरला भारी शिकवतोय, या मास्टरचं आपल्याला थोडं थोडं समजायला लागलंय, ठीक आहे ना, तर बघा नक्की तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता. कारण प्राइस एकदम कमी आहे बेटा, 799 मध्ये काहीच होत नाही बेटा. 799 मध्ये काही येतं का तुमचं, जर तुम्ही ऑफलाईनची फीस बघशाल तर भरपूर जास्त बेटा. ठीक आहे ना. तर ऑनलाईन कोर्स आहे आणि जर तुम्हाला वाटतंय की आपल्याला ऑफलाईन क्लास लावायचे आहे, तुम्ही जळगावचे असाल तर नक्की भेट द्या बेटा. आणि हो एक नक्की सांगाल बेटा, तुम्ही कुठेही ऑफलाईन क्लास लावा, एकदा माझं शिकवणं आणि समोरच्याचं शिकवणं कम्पेअर करा बेटा. जर माझं शिकवण्यापेक्षा त्यांचं शिकवणं तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही त्यांच्याकडे क्लास लावू शकता बेटा. ठीक आहे ना. आणि बघा
संपूर्ण सिलेबस किती घेतला हे बघा. संपूर्ण व्हिडिओ जवळपास मी खूप 80 ते 90 व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण डिटेल सिलेबस कव्हर केलेला आहे ऑनलाईन मध्ये. ठीक आहे ना. तर प्रॉपर सर्व काही केलेलं आहे. इम्पॉर्टंट तुम्हाला फॉर्म्युलाची शीट्स, IMP क्वेश्चन बँक, सर्व सिलेबस बिलेबस सर्व 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 तुम्हाला मिळून जाईल आपल्या ऍप्लिकेशनवर. फक्त डाउनलोड करा आणि एकदा सर्व काही चेकआउट करा. आणि आपलं ऍप्लिकेशन कसं वापरायचं हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो सुद्धा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे व्हिडिओ. ठीक आहे. चला, तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल झाला असेल. सर्वजण प्रॉपर फॉर्म भरतील, व्यवस्थित फॉर्म भरतील. त्यानंतर त्याची जी प्रायोरिटीज आहे, क्रम जो आहे, सिक्वेन्स जो आहे तो प्रॉपर सेट करतील. कारण सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे बाळांनो. सिक्वेन्स खूप जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे सिक्वेन्स प्रॉपर सेट करा. ठीक आहे. प्रॉपर ऑप्शन फॉर्म भरा, पासवर्ड टाकून, OTP टाकून त्याला सबमिट करा. ठीक आहे. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.